खेळवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. उत्कट, अद्भुत, जीवन सफर करा मस्तीने, अप्रतिम, अवर्णनीय, जीवनाचे गीत गारे, गीत गारे. तो आहे पृथ्वीवरचा स्वर्ग. ते आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सौंदर्याचं लेणं. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या डोंगर रांगा, 12ही महिने हिरव्यागार असणाऱ्या दर्या, खळाळणारी नदी, फेसाळणारे धबधबे, सारच थक्क करणार. प्रेक्षक हो, ते आहे देवाघरचं देणं. गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमाच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावात. आंबोली म्हटलं की डोळ्यासमोर येते ते वैविध्यपूर्ण नटलेला आंबोली हा गाव. चला तर मग पाहूयात आंबोलीची नेमकी ओळख काय आहे ते. आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण. चेरापुंजीनंतर सर्वाधिक पाऊस आंबोलीत पडतो. ऋतू कुठलाही असो, तुमचा मूड मात्र झक्कास असायला हवा. तर आणि तरच आंबोलीची मजा खऱ्या अर्थानं तुम्ही लुटू शकाल. वर्षा सहल, माळ रानावरचा फुलांचा रंगीबिरंगी गालिचा आणि रात्रीची जंगल सफारी तर आहा हा हा, सार सार काही सोने पे सुहागाच. आंबोली घाट महाराष्ट्रातला महत्वाचा मार्ग. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणारा हा मार्ग. सुमारे 100 वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा घाट मार्ग अजूनही सुरक्षित आहे. या रस्त्यानं प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग पाहत घाटातली नागमोडी वळणं पार करणं म्हणजे एक आनंद सोहळाच. हा जो आंबोली घाट आहे, घाट सुद्धा एक या ठिकाणच्या स्थानिक, ज्याला आपण आजच्या पूर्वीच्या भाषेत धनगर म्हणतो, आज ज्याला आपण मागासलेले जाती जमाती म्हणतो, त्यांनी हा रस्ता दाखवलेला होता. आणि त्या काळात हा रस्ता तयार झालेला होता. म्हणजे घोड्यांचं जायच्याचे वाट सुरुवातीला होती. नंतर ब्रिटिशांनी हा संपूर्ण पायवाट जी होती ती ब्रिटिशांनी, हा आंबोली घाट ब्रिटिशांनी बांधलेला आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी. आंबोलीतले खोल धबधबे पर्यटकांचं खास आकर्षण. पावसाळा सुरू झाला की अनेकांची पावलं आपसुकच वर्षा सहलीसाठी इकडे वळतात. कावळेसादचा परिसरही पर्यटकांना खुणावणारा. खोल दऱ्यांमधून निसर्ग सौंदर्य न्याहाळताना अक्षरशः डोळ्याचं पारणं फेटणारं फिलिंग येतं. खोल दरीत वेगानं पडणाऱ्या धबधब्यांचा रिव्हर्स गिअर तर पर्यटकांना मोहरून टाकतो. आंबोलीत महादेवगड, कावळेसाद, शिरगावकर, नट, सावित्री, सनसेट, पूर्वीचा वस असे असंख्य देखणे पॉइंट आहेत. या ठिकाणी कावळा शेतला मला अतिशय सगळ्यात माझा फेवरेट पॉइंट आहे. ठिकाणी जे पाणी खाली जाऊन परत बॅक वर येतं आणि ती जी धूस आपल्याला हे मिळते ते अतिशय चांगलं वाटतं. पावसाळ्याच्या वेळी आम्ही ज्यावेळी इथे येतो त्यावेळीचं वातावरण आणि आत्ताच्या वातावरण थोडासा फरक आहे. परंतु ज्यावेळी पावसाळ्यामध्ये येते त्यावेळी एकदम म्हणजे मन खुश होऊन जातं. खरं तर आंबोली म्हणजे तत्कालीन सावंतवाडी संस्थानाची उन्हाळ्यातली राजधानी. सावंतवाडीचे संस्थानिक खेम सावंत यांचा इथला वाडा आजही सुस्थितीत आहे. नंतरच्या काळात काही काळ हा वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात होता. गांधीजींनीही या वाड्याला भेट दिल्याचा पुरावा आहे. महात्मा गांधी काही काळ या ठिकाणी वास्तव्य करून शिरोडा इथल्या मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी याच आंबोली घाटातून मार्गस्थ झाल्याचा इतिहास आहे. आंबोली हे खेमसावंतांची त्यांनी वसवलेले हे आंबोलीचे त्यांची ही राजधानीचं ठिकाण आहे. जसं महाराष्ट्र शासनाचा मुंबईमध्ये आणि नागपूरमध्ये जी उन्हाळी राजधानी आहे तसंच खेमसावंतांची ही त्यावेळीची उन्हाळी राजधानी होती. आजही त्यांचं राजधानीचं स्वतःचं कार्यालय
स्वतःचं राहायचं ठिकाण आजही इथे जागेवर आहे. त्याचप्रमाणे आज जी MTDC आहे, MTDC आणि रेस्ट हाऊस आहे, हा सगळा भाग त्यावेळी राजधानीची सगळी कार्यालय उन्हाळ्यामध्ये ज्याला इथे 4 महिने यायची ती आजही त्या ठिकाणी जागेवर आहेत. महात्मा गांधीसुद्धा या राजवाड्यामध्ये साधारण काही दिवस या ठिकाणी वास्तव्य होतं. महादेवगड आंबोलीतलं आणखी एक पर्यटकांचं ठिकाण. भक्कम बुरुज असलेल्या ऐतिहासिक महादेवगडाचे अवशेष आपल्याला आढळून येतात. लेफ्टनंट कर्नल मॉर्गन यांनी हा किल्ला 1830 मध्ये जिंकल्याची इतिहासात नोंद आहे. कुडाळ, फोंडा, सावंतवाडी या कोकणातल्या महत्वाच्या मुलखांवर महादेवगडावरून टेहळणी करणं त्याकाळी सोपं जात होतं. हिरण्यकेशी तर आंबोलीचं कोंदण. आंबोली कामतवाडी मुख्य मार्गावरून काही अंतर कापल्यानंतर उंच डोंगरावर हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र लागतं. हिरण्यकेशी देवीचं मंदिर हे पूर्णपणे गुहेत असून याच गुहेतून नदीचा उगम झाला. त्यामुळे या नदीलाही हिरण्यकेशी असं नाव पडलं. कोकणातल्या सर्व नद्या या पश्चिम वाहिनी आहेत, पण हिरण्यकेशी ही एकमेव पूर्व वाहिनी आहे. या ठिकाणी हिरण्यकेशी नदीचा उगम झालेला आहे आणि हा हिरण्यकेशी नदीचा उगम गुहेमध्ये झालेला आहे. या ठिकाणी 7 गुहा आहेत. 7वी गुहा मोठी आहे, 3 गुहेपर्यंत जाता येते. 7व्या गुहेपर्यंत झोपून जावं लागतं. या ठिकाणी 7वी गुहा मोठी आहे आणि त्या ठिकाणी देवनागरी लिपीत अक्षरं वगैरे कोरलेली आहे. या ठिकाणी पूर्वी देवसभा बसायची असा अंदाज आहे. पुराण काळातलं देवस्थान आहे हे. या ठिकाणी हिरण्यकेशी नदीचा उगम होतो आणि ही जिल्ह्यातली एकमेव पूर्ववाहिनी नदी आहे. निसर्गाचा आणखी एक अप्रतिम अद्भुत नजराणा इथे फुललेल्या फुलांमुळे अनुभवायला मिळतो. तब्बल 12 वर्षांनी आंबोलीत कारवी वनस्पती फुलली आहे. त्यामुळे आंबोली प्रति महाबळेश्वर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जे 8-10 पॉइंट आहेत ते अतिशय सुंदर आणि आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी हे जवळचं महाबळेश्वर असं मला वाटतं. पश्चिम घाट माथ्यावर कारवीचे विविध प्रकार पाहायला मिळतात. पश्चिम घाट माथ्यावर कारवी ही वनस्पती 7 वर्षांनी फुलते. मात्र आंबोलीत फुलणारी कारवी ही पठारावर किंवा सड्यावर फुललेली दिसते. पश्चिम घाटातील एक हिल स्टेशन असलेल्या आंबोलीमध्ये यावेळी एक अनोखं दृश्य पाहावयास मिळालं. ते म्हणजे कारवीचं यंदा फ्लॉवरिंग होतं, मास फ्लॉवरिंग होतं. कारवीचं शास्त्रीय नाव स्ट्रोबिलंथस सेसिलिस असं आहे आणि जुन्या काळातील रेकॉर्ड्सप्रमाणे ही कारवी याआधी 2000 साली फुलली होती. म्हणजे साधारण 15 वर्षानंतर ही परत फुलली. कारवीमुळे अनेक कीटक आणि विविध प्रकारची फुलपाखरं आंबोलीच्या जंगलात पाहायला मिळतात. कारवीच्या या फुलापासून अत्यंत उच्च प्रतीचा मध बनवला जातो. आंबोली जसं दिवसा अद्भुत दिसतं तसं रात्री न्यारं. आंबोलीतल्या जंगल सफारीचा अनुभव घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. आंबोली जसं दिवसा पाहावं तसं ते रात्रीही अनुभवावं. एखाद्या सिनेमात भासावं असं दृश्य. घनदाट जंगल, रात किड्यांचा किर्र आवाज, बेडकांची शीळ. अनुभवाल तितकं थोडं. निसर्ग खरोखरच अद्भुत आहे हे इथे आल्यावर पदोपदी जाणवतं. झाडावर विश्रांती घेत असलेला साप तुम्ही इथेच पाहू शकाल. आपण जे 33 प्रकारचे साप म्हणतोय आंबोलीत आहेत, त्यापैकी हा एक हरणटोळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वाईन स्नेक म्हणतो, ग्रामीण भाषेमध्ये आपल्या सरपटोळी म्हणतात. तर हा साप वाईन स्नेक याचा अर्थ असा आहे की हा वेलीसारखा दिसतो, म्हणून याला वाईन स्नेक म्हणतात. अगदी थोडं विष असतं जे त्याला भक्ष्याच्या त्याच्या म्हणजे तो त्याला जेव्हा भक्ष्य पकडतो तेव्हा त्यांच्या शरीरात तो ते सोडतो आणि थोडंसं गुंगी आल्यासारखं त्याच्या भक्ष्य नव्हतं तो ते मट करतो भक्ष्य. परंतु माणसांना त्यापासून काही धोका नाही. पण त्याविषयी प्रचंड गैरसमज आहेत. त्याचं टोक जे आहे ते असं बाण असतो तसं असतं. मग असं म्हणतात की तो डोकं फोडतो. मुळात हे गैरसमज अशामुळे निर्माण झालेत की हा साप झाडावर राहतो. मग आपण समजा झाडावरनं खालून गेलो तर तो चावतो कुठे? डोक्याला चावतो. याचा अर्थ काय? तो आपला संरक्षण करण्यासाठी तोंड उघडून डोक्यापाशी जातो. तो मुळात चावलेला आजपर्यंत मी तरी ऐकलेलं नाही.
जंगली कोळी फुलपाखरं आणि भक्ष्याच्या शोधात एकमेकांवर अवलंबून असणारे कीटक त्यांचं जीवन खरोखरच मोहून टाकणारं. याच सोबत बिबट्या, अस्वल, गवे, रेडे, सांबर, हरिण, भेकरं, रानमांजरं, खेकडे अशा प्रकारचे वन्य प्राणी इथल्या जंगलात आहेत. आंबोलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं बायोडायव्हर्सिटी जी आहे त्यामध्ये प्रामुख्याने असंख्य प्रकारचे पक्षी, फुलपाखरं यांच्यासोबतच अन्य वन्यजीव सुद्धा आढळतात. यामध्ये प्रामुख्याने गवे, सांबर, भेकर, माऊस डिअर म्हणजे त्याला पिसई म्हणतात. सहसा नजरेस न पडणाऱ्या पक्ष्यांचंही इथे दर्शन होतं. त्यासोबतच वनौषधीही इथे मोठ्या प्रमाणात सापडते. आंबोली जसं निसर्गानं केलेल्या मुक्त हस्तामुळे प्रसिद्ध, तसंच इथल्या सैनिकी शिस्तीमुळेही चर्चेत आलंय. त्याचाही आढावा घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. आंबोलीच्या थंडीतलं संचलन मनाला नक्कीच भावलं. जिल्ह्यातली सिंधुदुर्ग सैनिक स्कूल ही पहिली शाळा आहे. शिक्षणाच्या सोयी सुविधांमुळे अनेकांचा ओढा या गावाकडे वाढलाय. या शाळेत शिकण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं येतात. मल्लखांब खेळही इथे मोठ्या आवडीनं खेळला जातो. एवढं सगळं छान, मनोहारी, आलबेल दिसत असलं तरी पृथ्वीवरच्या या स्वर्गाचीही समस्यांमधून मुक्तता नाहीच. आंबोली भाग हा हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला असा भाग आहे आणि या भागामध्ये आर्मीचं प्रशिक्षण देण्यासाठी असं योग्य असं वातावरण या ठिकाणी लाभलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मुलांना माउंटेनिअरिंग करणं, नंतर ट्रेकिंग करणं, हॉर्स रायडिंगसारखी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या पहिल्याच बॅचची मुलं 3 मुलं तर NDAच्या परीक्षेमध्ये पास झालेली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्ष उलटून गेली तरी आंबोली गाव आजही पारतंत्र्यात आहे असंच वाटतं. गावातल्या बहुतेक जमिनींची संस्थान काळापासूनच कबुलायतदार गावकर म्हणून नोंद झाली आहे. कबुलायतदार गावकर जमिनीचा प्रश्न संस्थानं विलीन झाल्यानंतरही सुटलेला नाही. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांच्या नावावर जमीनच नाही. पर्यायानं त्यांना विकासापासून वंचित राहावं लागतंय. सरकारनंही आंबोलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची भावना इथल्या ग्रामस्थांची आहे. हत्ती लोकांच्या शेतीचं नुकसान करत असूनही भरपाई मिळणं अवघड बनलंय. लोकांच्या जमिनीत कसवट, वहिवाट असूनही शासनाच्या नावावर सातबारा असल्यानं भरपाईपासून वंचित राहावं लागतंय. हजारो हेक्टर जमीन कबुलायतदार गावकर आणि नंतर शासनाच्या नावे राहिल्यानं विकास योजना राबवताना मोठे अडथळे निर्माण होत आहेत. 97 नंतर महाराष्ट्र शासनाने ती जमीन कबुलायतदार गावकर हे काढून टाकलं आणि ते जमीन सगळी सरकारची झाली. सरकारची झाल्यानंतर आता लोकांच्याकडे इथे शेती वगैरे करायची असेल तर परवानगी लागते किंवा आणखी काही करावं लागतं. त्यामुळे आता तो उद्योग जवळपास शेतीचा 29-70 प्रकार जमिनीमधला थांबलेला आहे. आता तरुण नवीन झाले, पद्धती सगळ्या बदलल्या. त्यांना जर पुन्हा तिथं काही करायचं असेल तर मालकी हक्क असल्याशिवाय तिथे समजा पर्यटनासाठी काही किंवा आणखी अनेक गोष्टीसाठी करता येत नाही. तर ते महाराष्ट्र शासनाने सवलत देऊन लोकांना ज्याच्या जमिनी आहेत वहिवाटीखाली त्या त्यांना पूर्ण हक्काने द्याव्यात असं आमच्या गावाचं मत आहे. रोजगाराभिमुख व्यवसाय करण्याची इथल्या तरुणांची मानसिकता आहे, पण हाताला काम नाही. शासन स्तरावरून म्हणावं तसं मार्गदर्शन मिळत नाही. आंबोली दुर्गम भाग नाही, पण चौकुळ गेळे दुर्गम भाग असल्यामुळे इथे रोजगार उपलब्ध होत नाही आहे.
आणि मला तर असं वाटतं की या पर्यटनाच्या माध्यमातून किंवा इतर शासनाच्या इतर ज्या योजना राबवल्या जातात त्याच्यातून किंवा आता आमच्याकडे आमचे हक्काचे मंत्री आहेत ह्यांच्या माध्यमातून आम्हाला गावातले जे बेरोजगार युवक आहेत किंवा ज्या महिला आहेत आमच्या यांच्यासाठी एक चांगल्या प्रकारे रोजगार इथे उपलब्ध व्हावा. पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना अलीकडेच आंबोलीचं दुखणंही वाढलंय. पर्यटन नगरी म्हणून आंबोली समृद्ध होत असल्यामुळे साहजिकच व्यवसाय वृद्धीसाठी उद्योजकांची पावलं इकडे वळत आहेत. त्यामुळे आंबोलीतल्या जमिनीचे भाव गगनाला भिडले. मात्र यामध्ये स्थानिक कुठेतरी भरडला जातोय. आंबोलीची वाढ जशी व्हायला पाहिजे तशी आज वाढ झालेली नाही. गेल्या माझ्या 25 वर्षाचा अनुभव आहे. यावर्षी आंबोलीचा टोटल टुरिस्टचा राहायचा जर टुरिस्टचा आपण विचार केला, टुरिस्ट इथे येण्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं प्रमाण कमी झालेलं आहे. आज या ठिकाणची जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलना सुद्धा शासनाचं काही ना काहीतरी माध्यमातून ज्या पूर्वी सबसिडीज होत्या त्या सबसिडी राहिलेल्या नाही. आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनू शकतं, मात्र याकडे जिल्हा प्रशासनाचं लक्षच नाही. आंबोलीत दरवर्षी कोट्यवधींचा निधी येतो, पण एकूणच लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्यानं या निधीचा गोलमाल होतो असं ग्रामस्थ म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली पर्यटन स्थळ आहे, थंड हवेचे ठिकाण. पण या ठिकाणी शासनाकडून करोडोचा निधी येतो, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी खर्च होत नाही. अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या सगळा पैशाचा गोलमाल करतात. प्रत्यक्ष कामावर जो निधी खर्च होतो त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर काही त्या ठिकाणी बघत नाही, कोणाच्याही अधिकाऱ्याचं लक्ष नसतो. पर्यटन नगरी असली तरी त्यासाठी कुठले कष्ट घेतले जात नाहीत. रस्त्यांची अवस्था प्रचंड खराब आहे. कावळे साद या महत्वाच्या पॉइंटकडे जाणारा रस्ताही अतिशय खराब. पालकमंत्री म्हणावं तसं लक्ष देत नाहीत असा आरोपही गावात ऐकायला मिळतो. पृथ्वीवरच्या या स्वर्गाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर सर्व स्तरातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. समस्याग्रस्त असलं तरी देखील प्रसन्न वातावरण, आल्हाददायक हवा, रस्त्याच्या सभोवताली दाटलेली वृक्षराजी, धुक्यात हरवलेला आसमंत, घाट माथ्यावर लपंडाव खेळणाऱ्या ढगांच्या जोड्या, असंख्य प्रपात, झरे, दऱ्या खोऱ्यांमधून दिसणारे अवर्णनीय दृश्य, घाट माथ्यावरून दिसणारे तळकोकण आणि नीरव शांतता मिळवण्यासाठी आंबोली रूपी पृथ्वीवरच्या या स्वर्गाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.